भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने दिलेल्या सूचनेनुसार नेक्स्ट GEN-GST रिफॉर्म अभियान संपूर्ण देशभर जिल्हा व मंडळ स्तरापर्यंत आयोजित करण्याचे पक्षाने ठरविले आहे। त्याचा भाग म्हणून काल भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा वर्धा जिल्हा कार्यालय येथे मान्यवरांच्या उपस्थित पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। 18% आणि 5% अशी दोन दर रचना स्वीकारल्याने कर रचना सुलभ झाली आहे आणि नियोजन किंमत आणि गुंतवणुकीसाठी अंदाज सुलभ होत आहे। ही रचना महसूल गरज आणि वाढ यांच्यातील योग्य संतुलन आहे। नवीन GST सुधारणा कमी दराद्वारे कृषी उत्पादन, वस्त्रोद्योग, ऑटोमोबाईल्स, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा यासारख्या प्रमुख क्षेत्रांना मोठे फायदे देतात। GST अपीलीय न्यायाधिकरण सुरू केल्याने वाद निराकरणाला गती मिळेल। सरलीकृत निर्यात प्रक्रिया आणि स्वचालित नोंदणीमुळे लहान व्यवसायासाठी खर्च कमी होईल, गरिबांना फायदा होईल, असे या पत्रकार परिषदेत माजी खासदार रामदास तडस यांनी सांगितले। यावेळी जिल्हाध्यक्ष संजय गाटे, माजी खासदार सुरेश वाघमारे, वरुण पाठक, निलेश किटे आदी उपस्थित होते। मागे पार्लमेंटमध्ये आणि GSTच्या 56व्या बैठकीमध्ये या देशाची गोरगरीब जनता त्यांच्या दैनंदिन त्यामध्ये GST कमी करण्यात आली। कर स्लॅबमध्ये मोठी कपात करून 12 आणि 28 GST रद्द करण्यात आले असून आता 5 आणि 18 फक्त दोनच GST ठेवली आहे। पहिले फार मोठ्या प्रमाणात GST 12%, 28%, त्यामुळे वस्तूचे कर आपोआप वाढले। परंतु या देशाचे यशस्वीप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्टला दिवाळीची गिफ्ट देतो म्हणून एक भाषण केलं आणि त्यामध्ये ज्याला सुरुवात झाली 22 सप्टेंबरला नवीन GST अंमलात येणार आहे। GST सुधारण्यामध्ये मध्यम वर्ग व्यापाऱ्याच्या आयुष्यात बदल घडविला। सामान्य माणसाकरिता कराचे बोजे कमी करण्यात आले। आता फक्त कराचे 2 टप्पे ठेवले, एक टप्पा 5% आणि दुसरा 18%। सामान्य माणसाला दिलासा देणारा हा GST याच्यामुळं या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर कशी आणायची या दृष्टीने प्रयत्न चालू आहे। जीवनावश्यक वस्तू, स्वस्त दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तूंवरील GST कमी झाल्यामुळे त्यांच्या किमती कमी होतील। यात काही खाद्यपदार्थ, कपडे, पदार्थांनी शूज याचा समावेश आहे। आरोग्य सेवा क्षेत्रात फायदा, कर्करोग आणि दुर्मिळ आजारावर काही जीवन रक्षक औषधीवर GST 0 करण्यात आला आहे। वाहनधारकांना 350 cc पेक्षा कमी क्षमतेचा लहान मोटरसायकली, छोट्या मोटारीवरील GST 28 वरून 18% आणण्यात आला आहे। घराचा स्वप्न बाळगणाऱ्या सर्वांना असं वाटतं की माझं स्वतःचं घर झालं पाहिजे, पण प्रत्येक मालावर त्यावेळी GST जास्त असल्यामुळं ते बांधकामावरील साहित्य जे आहे त्याच्यावर GST कमी करण्यात आले, ज्याच्यामुळं सर्वसाधारण माणूस स्वतः घर बांधू शकतो। व्यवसाय सुलभता कर स्लॅब कमी करण्यामुळे कर प्रणाली अधिक सोपी झाली आहे, त्यामुळे लहान मोठ्या उद्योगांना कर पालन करणे सोपे जाईल। काही वस्तू महाग जसे आलिशान लक्झरी आहे, जसे मोठ्या गाड्या, काही खास पेय याच्यावर 40% पर्यंत कर लावला जाईल। एकीकडे आपण कर कमी केला, सर्वसाधारण लोकांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं। श्रीमंत आणि गरिबी एक व्हावं या दृष्टीने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा प्रयत्न आहे। शेतकऱ्यासाठी आपण शेतीचा खर्च कमी, ट्रॅक्टरचे टायर, भाग
ठिबक सिंचन प्रणाली आणि काही कृषी उपकरणे जीएसटी कमी करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्याचा खर्च कमी होईल आणि त्याला थेट फायदा होणार. हा बदल 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे. म्हणजे नवरात्र चालू होते त्या दिवशीपासून हा बदल चालू होईल. या सुधारण्यामुळे महागाई आळा बसण्याचा मदत होईल. हे बदल सबका साथ सबका विकास या सरकारच्या धोरणावर सुसंगत आहे. त्यामुळे देशाची आर्थिक विकासाला गती मिळेल. कारण ग्राहकाची खरेदी क्षमता वाढेल आणि व्यवसाय करणे सोपे होईल. आपण नेहमी पाहत होतो की जीएसटी वाढल्यामुळं सर्व कर वाढले होते, सर्व वस्तूंचे भाव वाढले होते. पण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आपल्याला नवीन दिवाळीची गिफ्ट दिली आणि सर्वसाधारण लोकांना या वस्तू लागतील दैनंदिन वस्तू ज्याच्यामधला जीएसटी कमी केला. त्याच्यामुळे आपल्याला सर्वसाधारण वस्तू घेण्याकरिता गरीब लोकांना संधी मिळेल. या ठिकाणी मी या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष विदर्भ सिटी न्यूज वर्धा.